हाय, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण हा पॅटर्न बघणार आहोत. उंची आहे 14.5 म्हणून मी त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15.5 घेतले. शोल्डर घेतला आहे 7 कारण बोटनेकसारखं आपण द्यायचं आहे आणि गळा कापला आहे मी 3.5वर. बरोबर. आता हा मी पॅटर्न तयार करते. तिरका कट दिला आहे आणि हा 10.5 इंचावर मी गळा कट केला आहे. बरोबर. आता हा पॅटर्न आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे ब्लाऊजवर आणि हे दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत. मागचा गळा मी 3.5 इंचावर वरचा कट केला आहे. शोल्डर मुंडा खोली मी 7 इंच घेतली आहे आणि हे 2 पार्ट मी आता जोडून घेते. पूर्ण सगळीकडनं आउटलाईन आपण अस्तरची जोडून घ्यायची आहे. दोन्ही भागाची मधला भाग जो काढून ठेवला आहे 10.5 इंचावर गळा आहे तिथे मार्क करून मी शेप दिला आहे. तो भाग तसाच ठेवायचा आहे. पुढे आपल्याला दुसऱ्या कापडावर आपल्याला तो साईडने 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. इथे काहीच वाढवायचं नाही आहे. इथे फक्त मी हे साईडचं जादा कापड कट करते शिवून. खूप सोपा हा पॅटर्न, पण हा शक्यतो पॅटर्न काठाच्या ज्या साड्या असतात त्याच्यावर घ्या. हे मला काठ खूप कमी पडले, ब्लाऊज पीस कमी होता. तुम्ही मोठ्या काठाचं जे असतं त्याला तुम्ही ती बॉर्डर घ्या, म्हणजे ब्लाऊज पीस पण मोठा पाहिजे हा पॅटर्न करायला. मी तुम्हाला दाखवण्यासाठी यूज केला आहे हा, पण मला काठ जरा छोटे पडले, खाली जोड लावायला लागला. आता हे 2 भाग तयार झाले. आता मधला आपण हे साईडचे काठ करणार आहोत. काठ ट्रान्सपरंट होते म्हणून मी त्याला अस्तरचा तुकडा जोडला आहे आतल्या बाजूने. जर काठ आपल्याला ब्लाऊज पीसचे काठ असतात साडीचे, त्याच्यावर काय आपल्याला तुकडा जोडायची गरज नाही. आपण जे कॅनव्हासवर पॅटर्न तयार करणार आहोत तो डायरेक्ट आपण ह्याच्यावर ठेवला काठाच्या कापडावर तरी चालतो. डायरेक्ट काठ उलटवायचा. आता इथे मी एका साईडने अर्धा इंचावर मार्क केले आणि पूर्ण लाईन काढले आणि वरच्या बाजूला 1.25 इंचावर मार्क केले. आता एक डबीचं झाकण घ्यायचं आणि राऊंड शेपमध्ये हे अर्धे राऊंड आपल्याला तयार करून शेपनी कटिंग करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ झूम करून बघा. अर्धा इंचाची पहिली खाली लाईन आहे, मग 1.25 इंचाची आणि ह्याच्यावर हे अर्धं झाकण ठेवायचं डबीचं आणि हे राऊंड आपल्याला शेप कट करायचे. आणि इकडच्या साईडने 2.5-3 इंचाची जसे आपले काठ असतील तेवढं आपल्याला हे बाहेरच्या बाजूला ठेवायचं आहे. आता हे अस्तरच्या बाजूवर ठेवायचं आणि आपल्याला त्याच्यावर आउटर लाईन ड्रॉ करायची, ते शिवून घ्यायचं. थोडं माझा कॅमेरा सरकला आहे त्यामुळे मशीनचा भाग दिसत नाही आहे. जरा झूम करून बघा. हे राऊंडमध्ये तुम्हाला हे शिवून घ्यायचं आहे पूर्ण, जे अर्धे राऊंड आहेत ते. आणि बाजूची आउटलाईन कटिंग करायची आणि नॉच द्यायचे. काचेमध्ये पण आपल्याला नॉच द्यायचे आहेत. आता हे त्याच्यावर ठेवायचं. अस्तरच्या बाजूवर आपली मेन बाजू येईल काठाची आणि ते उलटवायचं आहे आपल्याला, म्हणून इथून शिलाई मारायची आहे. थोडं कॅमेरा सरकल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे. शिलाई मारून आउटर लाईन आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि मग बाजूचं जादा कापड आहे ते कट करायचं आणि आपल्याला ते नॉच द्यायचे आहेत. इथे मी कापडाला जोड दिला आहे आणि पूर्ण खाली नॉच द्यायचे आहेत. माझं काठ कमी होते त्यामुळे मला कापडाला जोड द्यायला लागला आहे. मी जोड दिलं आहे. हे खालपर्यंत न्यायचं आपल्याला तिरकं आणि हे पूर्ण फिरवून घ्यायचं. थोडं कॅमेरा सरकल्यामुळे मशीनच्या इथला भाग कमी दिसतोय. आता हे बाजूचं कट करायचं आणि त्याला नॉच द्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओ झूम करून पाहिलात तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पण हा पॅटर्न काठपदराच्या साडीला यूज करायचा. मोठं कापड पाहिजे. हे नॉच द्यायचे आणि पलटवायचं. आता हे सरळ बाजूकडे तुमचे काठ येतील. पूर्ण हे असे पलटवून घ्यायचे सरळ बाजू. आतलं जर समजा कॅनव्हास मोठा असेल तर तो कापून टाकायचा, कारण जेवढं काठ आहेत तेवढीच आपल्याला एका साईडने दुमड घालायची आहे. ह्याच्यावर तुम्ही दाब टीप मारून घेऊ शकता. हे कर्व्स आहेत त्याच्यावर दाब टीप पूर्ण मारून घ्या. राऊंड शेपमध्ये
आता कॅनव्हास जर तुम्हाला आतला मोठा वाटत असेल आणि काठ ह्याचे छोटे वाटत असतील दुमडण्यासाठी, कॅनव्हास जादा होत असेल तर आतला कॅनव्हास कापून टाकला तरी चालतो. हे आपल्याला बोटनेकवरच डिझाईन घ्यायचं आहे. बोटनेकचा मागचा गळा 3 इंचावर घ्यायचं, शोल्डर 7 इंच आणि गळा रुंदी त्याची 4.5 इंचावर घ्यायची. 10.5ची चेस्ट आहे. 10.5च्या छातीसाठी 4 इंचावर गळा रुंदी घ्यायची आणि मागचा गळा 3.5 इंचावर कट करायचा. हा 10.5 छातीचा आपला ब्लाऊज आहे आणि कमर आहे 34 इंच. तुम्हाला आता पॅटर्न दाखवते त्यामुळे मी बाकीचं मेजरमेंट एवढं सांगत बसले नाहीत. आता हे काठ लेवलने आपण दुमडून घ्यायचे. थोडा मोबाईल सरकला त्यामुळे मशीनकडचा भाग कमी आला आहे, पण झूम केलात तर दिसेल. हे मी काठ टिप तसाच दुसरा भाग करून घ्यायचा आणि मध्ये जो सेंटरचा काढला आहे तो आपल्याला दुसऱ्या डबल हे घडीवर ठेवून द्यायचा आणि साईडने 1 इंच आणि वरून खालून सेम असा कट करायचा. साईडने वाढीव अस्तर घ्यायचं, हे अस्तरवर कट करायचं. पहिला जो भाग ठेवून द्यायचा बाजूला. आता ह्याला जर पातळ कपडा असेल तर कॅनव्हास लावायचा, कॅनव्हासवर शेप काढून घ्यायचा. आता माझा वरचा कपडा पण पातळ असल्यामुळे थोडासा कॅनव्हास दिसतोय, पण तुम्हाला कळण्यासाठी मी हे दाखवलं आहे. अस्तरला एका साईडने वरून खालून शिलाई मारून घ्यायची कॅनव्हासला आणि मेन कापडावर हे उलटवायचं. माझा ब्लाऊज पीस खूपच छोटा होता त्यामुळे मला मेन कापडाला पण जोड द्यायला लागले, पण पॅटर्न दाखवण्यासाठी मी यूज केला. आता त्याच्यावर मेन कापड ठेवायचं. मला हे दोन्ही साईडनी जोड द्यायला लागलेत ब्लाऊज पीस छोटा असल्यामुळे. म्हणून मोठा जेव्हा ब्लाऊज पीस येईल काठपदराच्या साडीचा तेव्हाच हा पॅटर्न कस्टमरला करून द्या, कारण ते काठ पण तिरक्या घडीला बसले पाहिजेत पूर्ण, नाही तर ते पुरत नाही. इथे मी आता जोड घेतला आहे. ही साधी साडी होती खूप, त्यामुळे मी हे पॅटर्नसाठी यूज केला. ब्लाऊज पीस खूप कमी किमतीची होती. तुम्ही पॅटर्न बघा, ब्लाऊज कसं आहे बघू नका, फक्त हा पॅटर्न तुम्हाला काठपदराच्या साडीला यूज करायचा आहे. हे मी जोडून घेतलं. पॅटर्नचे ब्लाऊज करताना ब्लाऊज पीस मोठा हवा तरच करता येतात. त्याच्यावर दाबटीप मारली. आता कॅनव्हासचा भाग वर घेऊन हे ठेवून 1/2 इंच मार्जिन देऊन मी वरचा भाग फक्त शिवून घेणार आहे. वरचा भाग फक्त शिवायचा आहे आणि कापड ते उलटवायचं. वरचं कट करायचं, नॉच द्यायचे आणि हे कापड आपण उलटवायचं आणि मग बाहेरची आउटलाईन शिवायची. मी ह्याला गोट पण वापरला आहे, तयार हे मिळतो तो वापरला आहे. तुम्ही तोही वापरा. दाबटीप लागला तर तुम्ही तयार 10 रुपये मीटरनी मिळतात ते वापरले तरी चालतील. आता दाब हा आपल्याला एक साईडचा हे करायचं आहे, दाब लावायचा आहे. माझा हा दाब असा आहे की दोन्ही साईडनी वापरता येतो, 3 प्रकारे वापरता येतो, त्यामुळे तो साईडला घेतला आणि आता हा गोट लावायचा आहे. पायपिंग लावताना ही 1 साईड दाब यूज करायचा म्हणजे सोपं जातं लावायला. त्याला आतल्या बाजून पण टिप दिली तरी चालेल. तयार पायपिंग मिळतात ह्या, त्या आणलात तरी चालेल. 10 रुपये मीटरने मिळतात. आता मी उरलेली पुढेही लावेन. आता हे बाहेर आउटलाईननी आपल्याला सगळं शिवून घ्यायचं आणि उरलेला कपडा कापून टाकायचा. आउटलाईननी पूर्ण शिवायचं. उरलेला पूर्ण कपडा आपल्याला कापून टाकायचा आहे. फिनिशिंगने शिवा. 1 इंच आपण जास्त घेतले कारण त्याच्यावर आपण आता हा कपडा वरचा ठेवणार आहोत. आता त्याचं मार्किंग करून घ्यायचं. पहिला जो तो तुकडा आपण अस्तरचा कापला होता तो ह्याच्यावर ठेवायचा सेंटर जुळून आणि दोन्ही साईडला जी 1 इंच मार्जिन आहे त्याच्यावर खडूने मार्क करून घ्यायचं, कारण त्याच्यावर आपल्याला ते जोडायचे आहेत 2 भाग. 1 इंच जो वाढीव घेतला होता दोन्ही साईडनी.
आता हा बाजूला ठेवायचा. आता दोन्ही भाग आता ठेवून द्यायचे त्याच्यावर पॅटर्न तयार केलेले, जुळवायचे, त्याच्यावर पिना लावायच्या. 1 इंच मार्जिन घेतले, त्याच्यावर ठेवून जुळवायचं बरोबर, पिना लावायच्या. खाली पण आपण अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे, ते कटिंगने फिनिशिंग करून टाकायचं. कधी असे पॅटर्न करताना थोडं जास्तच घ्यायचं खाली, आणि बाहेरच्या बाजूला पण आपण 1 इंच जास्त घेतलं होतं. आता इथे वरती बटन लावलं तरी चालतं, पण मी नॉट लावले, तुम्ही बटन लावू शकता. आता हे जे पॅटर्न आहे त्याच्यावर शिलाई द्यायची, फक्त पॅटर्नवर शिवून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही भाग. छान पॅटर्न आहे, काठपदराच्या साडीला खूप सुंदर दिसेल. तिथलं कापून टाकायचा शेप, गळ्याकडचा जो जास्त बाहेर येतो तो. पिना लावून घ्यायच्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील. लाईक शेअर करा. नवीन व्हिडिओ अपलोड झालेला तुम्हाला हे कळेल तुम्हाला. तर हे दोन्ही साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे पॅटर्नवर. फिनिशिंगने जोडायचं आहे हे. माझे काठ छोटे असल्यामुळे खाली आपल्याला जोड दिसणार आहे, पण हरकत नाही, पॅटर्न तुम्हाला दाखवण्यासाठी मी यूज केले हे. मध्ये आता सेंटर मार्क करायचा, आणि हे साईडचं एक शिवून घ्यायचं राहिलं आहे माझं, इकडचं काठ ते शिवून घ्यायचे, दुमड घालायची. आता मी पातळ होता म्हणून अस्तर लावला, पण साडीचा नुसता काठवर तुम्ही कॅनव्हास लावायचं आहे आणि उलटवायचं आहे, आणि जेवढा काठ असतो तेवढा फक्त फोल्ड करायचं. तुमच्या गळ्याची मागची उंची रेग्युलर आहे तेवढीच घ्यायची, आणि त्या पॅटर्नमध्येच खाली राऊंड शेप द्यायचा. आता सेंटर मार्क करायचा आणि बॅक टक्स द्यायचा आहे. कुठेही कापड आपल्याला कमी जास्त आलेलं नाही आहे. साईडनी फक्त खालच्या बाजूने तिरकं थोडं अर्धा इंच वर कट करायचं आहे. आता हे 4.5 इंचाचा आपल्याला उभा टक्स द्यायचा आहे, 4.25 इंच आडवा घ्यायचं मार्क करून. अर्धा इंच टक्स असतो आपला, हे दोन्ही साईडचे टक्स देऊन घ्यायचे. कमरेकडच्या बाजूने अर्धा इंच दोन्ही साईडनी कापड कट करायचं. पॅटर्नमुळे ते आधी मी कटिंग केलेलं नव्हतं. खाली लेवल कट करून कमरेकडच्या साईडने अर्धा इंच वर दोन्ही साईडनी कट करून खाली हे पट्टी लावून घ्यायची कमरेची. आता ह्याला नॉट लावून वरची आता गळपट्टी लावून घ्यायची, तिरक्या पट्ट्या काढून. नॉट आणि हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्हाला आधी लटकन कशी करायची. गळ्याचं पायपिंग करतोय आपण, गोट लावतोय. पायपिंग लावा किंवा पट्टी फक्त दुमडा, कसंही करा, तुम्हाला जसं आवडेल तसं. इथे बटनसुद्धा लावू शकतो आपण, पण मी नॉट लावते. नेहमीप्रमाणे गळपट्टी लावून घ्यायची दोन्ही साईडनी. खूप सोपे आहेत पॅटर्न करायला, तुम्हालाही येतील करता. थोडं कॅमेरा हल्ल्यामुळे मशीनकडचा भाग कमी आला आहे. कळपट्टी आतल्या साईडला कमरेची कंबरपट्टी आतल्या साईडला दुमडून 5 नंबरची टीप मारायची. पॅटर्न करायला खूप सोपे असतात, एकदा करायला लागलं की तुम्हाला पण येईल. पहिले जे कटिंग दाखवले त्याप्रमाणे ब्लाऊज आणि अम्ब्रेला तुम्ही शिवून बघा.
येतील तेही करता. तुम्हाला कुठलं जर हवं असेल पेपर कटिंग तर सांगा मला. हे गळपट्टी लावून घेतोय आपण. फ्रंट कसा शिवायचा मी तुम्हाला दाखवला आहे मागच्या ब्लाऊजमध्ये. त्याच्यावर 5 नंबरची टीप लावून हात शिलाईसाठी दुमडून घ्यायचं. मग हात शिलाई काढलं की ती 5 नंबरची टीप काढून टाकायची. कॅमेरा हल्ल्यामुळे झूम करून बघा. इथे मी नॉट लावलेत 2 आणि खाली त्याला कापडाचंच लटकन केलं आहे. कापडाचं लटकन करायचे तुम्हाला मी दाखवलेत शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. हे मी पट्टी दुमडून हात शिलाईसाठी पट्टी दुमडले, 5 नंबर टीप टाकली आहे.